Hello friends, lesson number 5, substances in the surrounding, their states and properties. या लेसनमधील प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस या पॉईंटविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस म्हणजेच इथे काय सांगता येईल आपल्याला, तर पदार्थाचे गुणधर्म. लेट्स ट्राय दिस. What will happen if pressure is applied on substance like chalk, brick, alum, glass or a Raji gravity? These substances break into small pieces or particles. Such substances are said to be brittle. This property of substances is called brittleness. What will happen if pressure is applied on a substance like chalk? पहा विद्यार्थी मित्रांनो, काय होते पहा बरं. तर जर आपण चॉक घेतला म्हणजे खडू, ब्रिक म्हणजे काय वीट, ॲलम म्हणजे तुरटी आणि ग्लास काचेचा किंवा ग्लास म्हणजे काच घेतली आणि राजीग्रावडी. आता हे जे काही सबस्टन्सेस आहेत, जेव्हा आपण चॉक घेतो तेव्हा चॉक आपण तोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो पटकन तुटतो. त्याचबरोबर ब्रिक असेल तर त्याला जरी थोडं ठोकलं तरी काय होतं, विटाचे तुकडे होतात. तुरटी आहे, ती तुरटी आपण ठोकून फोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे पार्टिकल्स पडतात, छोटे छोटे पीस पडतात. आणि काचेचा तुकडा, काच जर वरून पडली तर काय होते, त्याचे तुकडे होतात. म्हणजे दीज सबस्टन्सेस ब्रेक इंटू स्मॉल पीसेस. हे जे पदार्थ आहे, ह्या पदार्थांचे काय होतात, छोटे छोटे स्मॉल पीस होतात, पार्टिकल्स होतात. आणि म्हणून सच सबस्टन्सेस आर सेड टू बी ब्रिटल. आणि म्हणून या पदार्थांमध्ये काय आहे, तर ठिसूळपणा हा गुणधर्म आहे. दिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्सेस इज कॉल्ड ब्रिटलनेस. आणि म्हणून असे गुणधर्म असणाऱ्या जे पदार्थांना काय म्हणतात, ब्रिटलनेस. म्हणजेच या ठिकाणी ठिसूळपणा हा गुणधर्म या पदार्थामध्ये असतो. पुढे पहा. टेक अन आयर्न नेल्स, ट्राय टू पीस अ कार्डबोर्ड शीट. एक आयर्न नेल्स घ्यायचा आहे, म्हणजेच लोखंडी खिळा घ्या. ट्राय टू पीस अ कार्डबोर्ड शीट, आणि कार्डबोर्ड शीटचा छोटासा पीस घ्यायचा आहे, तुकडा घ्यायचा आहे. वेट मड अँड पीस ऑफ वूड युजिंग द नेल. आणि ओली माती असेल किंवा ओली चिखल असेल किंवा माती असेल आणि अ पीस ऑफ वूड, छोटासा वूडचा तुकडा घ्या, युजिंग द नेल. की आणि व्हॉट हॅपन्स, काय होईल, त्या प्रत्येकामध्ये खिळा ठोकण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा आपण या प्रत्येकामध्ये खिळा ठोकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय होतं, व्हॉट हॅपन्स, काय होईल. द नेल इझिली प्रेस वेट मड. हा जो वेट मड आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, तो खिळा पटकन जाणार आहे. बट नॉट द पीस ऑफ वूड. परंतु तोच खिळा जो लाकडी ठोकळा असतो, वूड असतो, त्याच्यामध्ये पटकन जाईल का, तर नाही. तो त्यामध्ये तो खिळा पटकन जाणार नाही. परंतु तोच खिळा आपण काय केला, तर नेल इझिली पियर्स वेट मड बट नॉट द पीस ऑफ वूड. इट कॅन प्रेस अ कार्डबोर्ड शीट. परंतु तोच खिळा आपण कार्डबोर्ड शीटमध्ये थोडासा एफर्ट लावून, थोडी शक्ती लावून या ठिकाणी ठोकण्याचा प्रयत्न केला किंवा टोचण्याचा प्रयत्न केला तर तो काय होणार आहे, पटकन जाणार आहे. आता हे सगळं कशामुळं घडतं, तर हे जे पदार्थ आहेत, म्हणजेच या इट कॅन प्रेस द कार्डबोर्ड शीट विथ सम एफर्ट्स. व्हाय डज दिस हॅपन, हे कशामुळं घडतं. द हार्डनेस ऑफ सबस्टन्स इज डिटरमाइंड बाय हाऊ मच रेजिस्टन्स इट ऑफर टू द सबस्टन्स बीइंग पुश थ्रू इट. पहा, या सर्व पदार्थ, याचा हार्डनेस म्हणजे कठीणपणा. एखाद्या पदार्थाचा जो कठीणपणा आहे, हा कठीणपणा डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला किती रेजिस्टन्स लावावं लागतं, आपल्याला किती या ठिकाणी शक्ती लावावी लागते. इट ऑफन टू द सबस्टन्स बीइंग पुश थ्रू इट. आणि त्यावर आधारित ती जो पदार्थ आहे, तो पदार्थ काय होतो, पुश केला जातो. म्हणजेच या ठिकाणी त्या किती रेजिस्टन्स लावावं लागतं यावर त्याचा हार्डनेस अवलंबून असतो. पहा, विच इज द हार्डेस्ट नोन सबस्टन्सेस. तुम्ही सांगा बरं, तर हार्डनेस सबस्टन्सेस कोणकोणते आहेत, तर त्याचं या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तुमच्या वहीमध्ये.
पुढे आपल्याला पाहायचं आहे स्ट्रेच रबर बँड अँड लेट इट गो ऑर अप्लाय प्रेशर ऑन अ पीस ऑफ स्पॉन्ज. तर एखादा रबर बँड घ्या आणि तो स्ट्रेच करा. काय होईल पहा बरं. ॲप्लाय प्रेशर ऑन अ पीस ऑफ स्पॉन्ज. एक स्पॉन्जचा तुकडा घेतला आणि त्याच्यावर प्रेशर अप्लाय केला. थोडंसं तो स्पॉन्ज आहे तो काय करा, दाबण्याचा प्रयत्न करा. स्पंज, त्यात थोडक्यात स्पंज म्हणता येईल. तर तो दाबण्याचा प्रयत्न करा. काय होईल, व्हॉट डू यू सी, काय होईल पहा बरं. द रबर बँड अँड द स्पॉन्ज गो बॅक टू देअर ओरिजिनल शेप. तो रबर बँड असेल किंवा स्पॉन्ज असेल, तो काय होतो, त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये होतो. जेव्हा आपण दाबतो तेव्हा तो रबर बँड स्ट्रेचिंग होतो. जेव्हा आपण या ठिकाणी स्ट्रेच करण्याचं बंद करतो तेव्हा आहे त्या पोझिशनला येतो. त्याचबरोबर स्पॉन्ज असेल, तो स्पॉन्जला काय होणार आहे, जेव्हा आपण त्याच्यावर दाब देतो तेव्हा तो दबला जातो आणि हात काढताच पुन्हा आहे त्या ओरिजिनल पोझिशनला येत असतो. सम सबस्टन्सेस चेंज देअर शेप वेन फोर्स इज अप्लाइड ऑन देम. म्हणजे काही सबस्टन्सेस असतील, पदार्थ असतील, ते त्यावेळेला त्यांचा जो शेप असतो तो चेंज होतो. वेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन देम, ज्यावेळेला आपण त्याच्यावर फोर्स लावतो तर त्याला शेप चेंज होतो. बट रिटर्न टू देअर ओरिजिनल पोझिशन. परंतु परत पुन्हा काय होतात, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला हे येत असतात. फोर्स लावायचा आपण बंद केला की ते पुन्हा काय होतात, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत असतो. म्हणजेच दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. म्हणजेच या प्रॉपर्टीला म्हटलं जातं इलॅस्टिसिटी असं म्हटलं जातं. पुढे पहा, म्हणजे त्याच्यामध्ये तन्यता हा गुणधर्म असतो. पहा पुढे पहा. एक फ्लॅट मेटल शीट ऑफ द साईज ऑफ नोटबुक होल्डिंग इट ॲट ॲन अँगल. तर एक फ्लॅट मेटल शीट घ्यायचा आहे साईज ऑफ नोटबुक. साधारणतः नोटबुकच्या साईजचं एक मेटल शीट घ्या. होल्डिंग इट ॲट ॲन अँगल, आणि इथं चित्रात दाखवल्याप्रमाणे ते या एक विशिष्ट अँगलमध्ये होल्ड करायचं आहे. पुट अ ड्रॉप ऑफ वॉटर, त्याच्यावर एक वरून असा पाण्याचा थेंब टाका. त्याचबरोबर काय करायचं आहे, तर हनी टाकायचं आहे, म्हणजे मधाचा एक थेंब टाका. अँड गम, म्हणजे तो छोट्या प्रमाणामध्ये या ठिकाणी डिंक, त्याचा थेंब टाकायचा आहे. त्याच्यावर काय होतं पहा. ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द बोर्ड, वेगळ्या पोझिशनला चित्रात दाखवल्याप्रमाणे एक डिफरंट पोझिशनला किंवा डिफरंट ठिकाणी वेगळे असे काय केलेले आहेत आपण, तर सबस्टन्सेस आहेत ते आपण इथं ठेवलेले आहेत. काय होतं ते पहा. ऑब्झर्व हाऊ दे फ्लो डाऊन द स्लोप. ते कशा रीतीने फ्लो होतात ते पाहायचं आहे. लिक्विड्स फ्लो डाऊनवर्ड्स ऑन अ स्लोपिंग सरफेस. जेव्हा आपण पाण्याचं थेंब त्या स्लोपिंग पोझिशनला टाकतो तेव्हा ते लिक्विड काय होतं, पटकन खाली येतं. म्हणजे त्याला खूप वेळ लागत नाही. परंतु जे हनी आहे त्याला थोडंसं या ठिकाणी वेळ लागतो. आणि गम आहे त्याला जास्त वेळ लागतो. म्हणजेच दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुइडिटी. म्हणजेच याच्यामध्ये पाण्यामध्ये काय असतो, प्रवाहित हा गुणधर्म असतो. पाणी पटकन खाली येताना